उल्लासनगर 141 विधानसभा क्षेत्र में आज कर्मचारियों को ईवीएम ईवीपीएटी सामग्री वितरित की गई। 20 नवंबर को होने वाली मतदान प्रक्रिया के लिए चुनाव कर्मचारी तैयार है। 260 मतदान केंद्रों के लिए चुनावी सामग्री वितरित की गई। चुनाव प्रक्रिया के लिए 1500 कर्मचारी तैनात किए गए हैं। प्रत्येक मतदान केंद्र पर पीआरओ, सिपाही और पुलिस के जवानों को तैनात किया जाएगा। चुनाव रिटर्निंग अधिकारी विजयानंद शर्मा ने कहा कि इसके अलावा व्हीलचेयर की सुविधा भी प्रदान की गई है ताकि विकलांग अपने वोट के अधिकार का प्रयोग कर सके और वरिष्ठ नागरिकों के लिए 20 रिक्शा उपलब्ध कराए गए हैं जिन्हें मतदान केंद्र तक पहुंचने में कठिनाई होती है। शहरवासियों से 100% मतदान करने की अपील की गई है। 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघांतर्गत 260 मतदान केंद्र आहेत। त्या 260 मतदान केंद्रावर साहित्य वाटपाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। आमच्या काही बसेस रवाना झालेल्या आहेत आणि इतर साहित्य वाटप होत आहे। जे आलेले कर्मचारी आहेत त्यांची नाश्त्याची चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ते सर्वजण ब्रेकफास्ट करून आपापल्या मतदान केंद्रावर जातील। तदनंतर सगळे सेक्टर ऑफिसर त्या मतदान केंद्रावर भेटी देऊन जे कर्मचारी पोहोचलेले आहेत त्यांच्याशी ते चर्चा करतील आणि या ठिकाणी ही साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे। आता 2,81,000 एवढे आपल्याकडे मतदार आहेत आणि या ठिकाणी आपण साधारणतः 1500 कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती केलेली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती एक पीआरओ असणार आहे, पोलिंग ऑफिसर 1, 2, 3, एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी असा हा सर्व स्टाफ आहे। आपण सर्व पीआरओ, सर्व पोलिंग ऑफिसर त्यांना सूचना दिलेल्या आहेत। जे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना प्राधान्याने मतदान करू द्यायचं आहे। त्यांची यासाठी आपण व्हीलचेअरची देखील त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। प्लस जे ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रापर्यंत येऊ शकणार नाही त्यांच्यासाठी आपण 20 रिक्षा मार्फत देखील त्यांची वाहतूक करणार आहोत। सर्व नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करेल, विनंती करेल की आपण सर्वांनी उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर येऊन कृपया आपलं मत नोंदवावं। आपल्या सर्वांचं मत जे आहे ते अत्यंत वोट जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। तरी सर्वांना मी आवाहन करतो की प्लीज सर्वांनी या आणि मतदान करा।